नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आता प्रत्येक महिलाकडे भरपूर अशा साड्या असतात, परंतु कपाटामध्ये जागा देखील नसते आणि अशा साड्या ठेवायच्या कुठे हा देखील प्रत्येक महिलाला प्रश्न पडलेला असतो. कारण आपण बॅगमध्ये जर साड्या ठेवल्या तर त्या सारख्या ठेवून त्यावरच्या ज्या घड्या आहेत त्या घडीवरती साड्या खराब होतात आणि आपल्याला साडी नंतर ती यूज करता येत नाही. तर बघा, आज आपण फक्त या बांगडींपासून, जी की बांगडी आपण हातात घालतो त्या बांगडीपासून अतिशय छान आणि सुंदर असं कपाट तयार करणार आहोत. यानंतर तुम्हाला कधीच कपाटाची गरज पडणार नाही. भरपूर असे कपडे किंवा साड्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आता खास करून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, जे मुलं किंवा मुली हॉस्टेलवर राहतात किंवा जे असं रूमवरती कुठे जॉबसाठी गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण कपाट घेऊन जाऊ शकत नाहीत किंवा मुलांकडे कपाट देखील नसतात हॉस्टेलवरती जे मुलं असतात त्यांच्याकडे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला साड्या ठेवायच्या असतील तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला साडीची व्यवस्थित घडी तयार करून घ्यायची आहे. आता बऱ्याच महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात आणि त्या ठेवाव्या कुठं हा देखील त्यांच्याकडे प्रश्न पडलेला असतो. कपाटामध्ये भरपूर साड्या ठेवून त्यामध्ये जागा देखील राहत नाही. सर्वांचे कपडे, सर्वांचे ड्रेस ठेवल्यानंतर कपाट पूर्ण फुल होतं आणि अशा वेळेस साड्या ठेवायला अगदी जागा पुरत नाही. तर बघा, या ठिकाणी साडीला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जे कपाट आहे बांगडीपासून तयार केलेलं त्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट ही साडी बसल्या जाईल. बघा, मी व्हिडिओमध्ये जसं दिसते त्या पद्धतीने आपल्याला साडीची घडी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते, जे की फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात आणि खूप कामी येणारे असतात. ते बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहे बांगड्या. ज्या मेटलच्या बांगड्या असतात त्या आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे. काचेची बांगडी बिलकुल वापरायची नाही आहे, कारण काचेची बांगडी तुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे बघा, या ठिकाणी मी मेटलच्या बांगड्या या ठिकाणी घेतलेल्या आहे. आता बघा, ज्या साडीची आपण घडी तयार केली होती त्या घडीला व्यवस्थित आपल्याला हँगरला अडकवायचं आहे. आता बघा, घडी मी जशी सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या हँगरला साडी अडकवल्यानंतर ती पडणार नाही किंवा तिची जी घडी आहे काठ खराब होणार नाही किंवा घडीसुद्धा व्यवस्थित राहील. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित साडीची घडी जशी सांगितली आहे तशीच बनवून घ्यायची आहे. आता तुम्ही यामध्ये साडी ठेवू शकतात किंवा तुमचे शर्ट, पॅन्ट किंवा लहान मुलांचे कपडे, कुठलेही तुमच्या घरामध्ये जे कपडे असतील ते तुम्ही अशा पद्धतीने या हँगरला अशा पद्धतीने आपल्याला अडकून ठेवायचे आहे. बघा, आता यामध्ये मी एक साडी तर ठेवलेली आहे, अजून 2 साड्या अगदी आरामात यामध्ये मावू शकेल अशा पद्धतीने बघा मी या ठिकाणी साडीला हँग करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर अजून देखील दुसरा जो हँगर आहे त्या ठिकाणी देखील मी अजून साड्या तुम्हाला ठेवून दाखवत आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, या ठिकाणी मी एकाच हँगरला तुम्हाला 2 साड्या ठेवून दाखवत आहे, कारण की तुमच्या लक्षात येईल की आपण एका हँगरवरती भरपूर असे कपडे ठेवू शकतो अगदी व्यवस्थित, आणि घडीसुद्धा खराब होणार नाही किंवा साडीला कुठले काठ देखील गोळा होणार नाही. अगदी आरामात आपण हे ठेवू शकतो. बघा, आपल्याला घ्यायची आहे बांगडी आणि हे जे हँगर आहे त्या हँगरमध्ये आपल्याला एक बांगडी या ठिकाणी अडकवायची आहे. आता बघा, आपण जर असंच कपडे जे आहे कपाटामध्ये हँगरला अडकून ठेवतो त्यावेळेस काय होतं की जागा भरपूर जाते आणि आपले ऑदर कपडे ठेवण्यासाठी सुद्धा जागा उरत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कपडे ठेवले तर कपाट देखील सुटसुटीत दिसेल, किंवा ज्यांच्याकडे कपाट नसेल त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकतात. बघा, ज्या हँगरला आपण बांगडी अडकवलेली आहे त्यामध्ये एक हँगर असं अडकवत जायचं आहे. बघा, अगदी सोपं आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे, परंतु खूप कामे येणारी ही प्रोसेस आहे. नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला सर्वात शेवटी रिझल्ट देखील याचा दाखवणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने याचा यूज करू शकतात ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बघा, या ठिकाणी आपण भरपूर अशा साड्या यामध्ये अडकून ठेवू शकतो. फक्त आपल्याला हँगरमध्ये ती बांगडी जी आहे ती अडकवायची आहे आणि दुसरं जे हँगर आहे त्या बांगडीमध्ये अडकवायचं आहे, जेणेकरून आपल्या एकाच ठिकाणी भरपूर अशा साड्या, भरपूर असे कपडे कमी जागेमध्ये जास्त कपडे बसतील. कपाटामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीने हँग करून ठेवू शकतात. बऱ्याचदा काय होतं की आपण वेगवेगळे हँगर असे वेगवेगळ्या दांडीला जे अडकवतो त्यावेळेस काय होतं की भरपूर असा स्पेस आपला वाया जातो. आता बघा, मी या ठिकाणी एका वरती खुंटीला म्हणजे पडद्याच्या ठिकाणी
हे अडकून तुम्हाला दाखवलेलं आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आपण हे कपडे किंवा साड्या अशा वरती जर अडकून ठेवल्या तर खराब होऊ शकेल, परंतु त्याचं देखील सोल्युशन मी तुमच्यासोबत शेअर करते। बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कुठलाही जुना शर्ट आणि जुन्या शर्टला याच्या वरतून आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता बघा, कितीही धूळ कचरा माती काहीही झालं घरामध्ये, कितीही धूळ आली तरीही जे आपले मधले कपडे आहे साडी आहे ते अगदी सुरक्षित राहतील, खराब होणार नाही। नक्की ट्राय करून बघा आणि बघा, कुणालाच कळणार नाही की तुम्ही यामध्ये कपडे किंवा साड्या ठेवलेल्या आहे। कमी जागेमध्ये भरपूर असे कपडे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात। हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, किंवा ज्यांच्याकडे कपाटामध्ये जागा नसेल आणि भरपूर असे कपडे असेल त्यांच्या देखील साठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर